छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। जे समोर बसतील त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद तिकीट मिळतील, जे बाजूला गेले त्याचा तिकिटाचा विचार होणार। दमदार पावसाची सुरुवात झालेली आहे। आमच्या राजाचं स्वागत, त्याचं स्नान वरुण राजांनी या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय सुंदर, अतिशय आकर्षक अशी प्रतिकृती शिवसृष्टीची या ठिकाणी आपण उभी केलेली आहे। त्याचं उद्घाटन आपल्याच राजांचे वंशज महाराज, आमचे मंत्रिमंडळाचे सहकारी शिवेंद्र राजे यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता फत्तेपूर गावाच्या त्याची शोभेमध्ये भर पडलेली आहे। उद्यापासून सकाळपासून स्टेज काढल्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी महाराजांचं दर्शन होणार आहे। आणि मला वाटतं कुठे नसेल म्हणजे तोंडापूर, पारधी, नेरी, जळगाव, फत्तेपूर अतिशय सुंदर 2-2 कोटी रुपये खर्च करून आपण या ठिकाणी आपल्या महाराजांना या ठिकाणी उभं केलेलं आहे अश्वारूढ पुतळ्यावर। त्यामुळे मी आपल्याला या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। मी आपल्याला आवाहन करणार आहे, महाराष्ट्र आमच्या गावामध्ये आलेले आहेत, आमच्या नगरीमध्ये विराजमान झालेले आहेत, पण तरुणांना माझी या निमित्ताने विनंती आहे, जयंती आपण काढतो, बाबासाहेबांची काढतो, शिवाजी महाराजांची काढतो, रामनवमी साजरी करतो, फुलेंची काढतो, सगळ्यांच्या जयंत्या मी साजऱ्या करतो। पण माझं या निमित्ताने सर्व तरुणाईला आव्हान आहे की या तरुणाच्या या मिरवणुकीमध्ये, या महापुरुषांच्या मिरवणुकांमध्ये माझ्या तरुण कार्यकर्त्यांनी दारू प्यायची नाही। आज महाराजांना समोरून आपल्याला शपथ घ्यायची आहे की मी यापुढे कोणतेही व्यसन करणार नाही। या महापुरुषाच्या जयंत्या मी साजऱ्या करतो, रामनवमी मी साजऱ्या करतो, या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, महाराणा प्रतापाची जयंती साजरी करतो। आणि या जयंतीमध्ये आमची तरुणाई, आमचा तरुण कार्यकर्ता, बहुतांशी कार्यकर्ते दारू पिऊन नुसते झिंगत असतात। हे या महापुरुषांना अभिप्रेत नाहीये, हे अभिप्रेत नाहीये की माझ्या जयंतीमध्ये तुम्ही दारू पिऊन नाचा, तंबाखू खा, कुठे थुकत बसा, बिड्या प्या, सिगरेट प्या। तुम्ही मुंबईला माझ्याबरोबर या, त्याचा उल्लेख महाराजांनी या ठिकाणी केला। अनेक पेशंट आहेत, रोज 300-400 पेशंट माझ्याकडे असतात, त्यातले तुम्हाला सांगतो 100-150 पेशंट तोंडाच्या कॅन्सरचे असतात। सडला, तोंड गेलं, वाकडं झालं, मेला महिन्या-2 महिन्याने ऑपरेशन करून। काय कामाची तरुणाई, कशासाठी खाताय तो गोवा, अजून काय काय नाव आहे त्याचं, माणिकचंद, विमल, कमल, सुमन, काय काय नाव आहेत, कशासाठी खाताय? आईबाप राहून गेले, म्हातारे आणि पोरं मरून गेले, तरुण बायको, लहान लहान मुलं राहून गेलेत, तरुण मरून गेलेत। काय कामाचे व्यसन, दारू पिऊन लिव्हर सडलं, गेला टांगावर करून। संध्याकाळ झाली की आईबाप शोधायला येत आहेत, कुणी माझ्या पोऱ्या पडलाय उघडल्यावर, गटारीमध्ये बायको फिरते, लहान लहान पोरं फिरता, मायबाप कुठे पडलाय। हे कशासाठी करतात? आणि म्हणून मला वाटतं आजपासून आपण शपथ घ्यायची महाराजांची की यापुढे आम्ही कोणतेही व्यसन करणार नाही। चांगलं खाऊ, चांगलं पिऊ, चांगला व्यायाम करू, घरच्या लोकांना, बायका पोरांना, आईबापांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने वागा, अशा पद्धतीने शरीरयष्टी तयार ठेवा, चांगला व्यायाम करा, मनगटामध्ये या दंडामध्ये जोर ठेवा, अन्यथा दारू पिऊन कुठे जिंगत फिरू नका। आणि म्हणून आपल्याला या महापुरुषांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे। आपला राजा आदर्श राजा होऊन गेला, हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली, देव धर्म आपला वाचवला, अहिल्याबाई होळकरांनी सर्व मंदिराचं पुनरुज्जीवन त्या ठिकाणी केलं, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोडली। आपण काय करतो आहोत? आपण कुठे भरकटतो आहोत? आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण देश आहे, पण आपली तरुणाई काय करते? आणि म्हणून या निमित्ताने आपण आज शपथबद्ध होऊया। आपल्या गावामध्ये आज महाराज विराजमान झालेले आहेत, त्यांची चांगली निगराणी राखा। नुसतं एकदा पुतळा झाला की मग तिकडे कोणी ढुंकून पाहायचं नाही असं करू नका, त्याचा मान सन्मान योग्य ठेवला गेला पाहिजे। काही तरुणांनी आपली टीम तयार करा गावातली, आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण रोज इथे साफसफाई ठेवली पाहिजे, या पुतळ्याची निगा राखली पाहिजे। आज जामनेरमध्ये असेल,
पाळदीत असेल, नेरीत असेल, चिंचखेड्यामध्ये असेल, आता तोंडापूरला, आता इथे सुंदर पुतळे आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत. मी सांगितलेलं आहे, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी तोंडापूरला सांगितलं की माझं स्वप्न आहे प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ, प्रत्येक गावात 150 गावांमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये एकही गाव असं राहता कामा नये की त्या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाहीये, बाबासाहेबांचा पुतळा नाहीये. सगळ्या गावांमध्ये आपल्याला पुतळा या ठिकाणी उभारायचा आहे. आपला आदर्श राजा हा या ठिकाणी उभा करायचा आहे. पण त्याला बघून, त्याचा आदर्श घेऊन आपण समाजामध्ये वावरलंही पाहिजे, तसं वागलंही पाहिजे. ही माझी या निमित्ताने अपेक्षा आहे. पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे. मी 4 दिवस कुठे होतो तुम्हाला माहित आहे, उत्तराखंडामध्ये त्या ठिकाणी होतो, देवभूमीमध्ये मी होतो. प्रचंड पाऊस त्या ठिकाणी आहे, दऱ्या कोसळत आहेत. 4 दिवसांनी मी सगळ्या लोकांना संध्याकाळपर्यंत इकडे आणलं, दिल्लीत विमानात बसलो, संध्याकाळी या ठिकाणी आपल्याकडे जळगावला उतरलो. आता या ठिकाणी तो पाऊस आपण या ठिकाणी आणलेला आहे. वरुण राजाला मी विनंती करेल, प्रार्थना करेल की बाबा चांगला पाऊस पडू दे, चांगलं पिकू दे. आता आमचा मका ऊन धरायला लागलेला आहे, कपाशा जीव सोडायला लागलेले आहेत. आता कुठेही या पुढे अशी परिस्थिती आणू नको. नद्या नाल्या अजून वाहत नाहीये. आपल्या तालुक्यात आपण धरणं केले, 24 तास तुम्हाला पाणी ठेवलं, रस्ते असे केले, जामनेरपासून निघा देऊळगावपर्यंत, विदर्भापर्यंत. पोटातलं पाणी तरी आलतं का? नाही आलं. सगळीकडे जा, इकडे कापूसवाडी जा, नांदराविली जा, सगळीकडचे रस्ते कसे होत आहेत? 4 पदरी होतात, हायवे होत आहेत. कुठेही जा, गावामधली परिस्थिती बघा. ब्लॉक बसवलेले आहेत, गटारी झालेल्या आहेत, व्यायामशाळा झालेल्या आहेत, मंदिरं झालेले आहेत, ग्रामपंचायती झालेल्या आहेत, सगळं झालेलं आहे. आणि म्हणून या पुढे आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा आहे. सर्व शेतकऱ्यांना 12 महिने 24 तास आपल्याला 2 वर्षामध्ये पाणी द्यायचं शेतीसाठी. हा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे. पुन्हा आपल्या सर्वांना आज शिवरायांचं आगमन झाल्याबद्दल आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो. अनेक जण जे.के. चव्हाण वगैरेंनी खूप मेहनत या ठिकाणी या कामासाठी घेतली, अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्यांना पुन्हा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.